नमस्कार मित्रांनो, आज आपण आयुष्यमान भारत योजनेचं जे कार्ड आहे ज्यावरती 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार मिळतो ते कार्ड मोबाईलच्या माध्यमातून कसे काढायचे याची माहिती घेणार आहोत. तर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये हे जे आयुष नावाचं जे ॲप आहे ते ॲप असेल तर या ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हे 5 लाखाचं हेल्थ कार्ड काढू शकता किंवा जे क्रोम ब्राउझर आहे या क्रोम ब्राउझरच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही 5 लाखाचं जे कार्ड आहे ते कार्ड काढू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. ब्राउझरमध्ये इथे तुम्हाला बेनिफिशरी NHA.gov.in असं टाईप करून सर्च करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं या ठिकाणी जी पहिली लिंक येते बेनिफिशरी पोर्टल PMJAY नावाची, या पहिल्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक सेटिंग करून घ्यायची आहे. तर मोबाईलमध्ये तुमच्या स्क्रीनवरती उजव्या कोपऱ्यात वरच्या साईडला जे 3 डॉट दिसत आहेत या 3 डॉटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज इथं येईल. या ठिकाणी शेवटी जे डेस्कटॉप साईट नावाचं जे ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल आहे तो मोबाईल काहीसा अशा मोडवरती येईल. या ठिकाणी पहिली जी लिंक येते बेनिफिशरी पोर्टल PMJAY याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर पुढं जाऊन अशा पद्धतीचं पेज इथं ओपन होईल. थोडंसं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर इथं 2 पर्याय इथं तुम्हाला दिसतील. एक आहे बेनिफिशरी आणि दुसरा आहे ऑपरेटर नावाचा. यातील बेनिफिशरी हा जो पर्याय आहे त्याला क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढं हे जे व्हेरीफाय दिसत आहे हे व्हेरीफाय ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला आणि व्हेरीफाय करून घेतला आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP गेला आहे. तो जो OTP आहे तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी जो OTP मला मिळालेला आहे माझ्या मोबाईलवरती तो इथं टाकून घेतो आहे. OTP टाकल्यानंतर इथं हा जो कॅप्चा आहे जसा आहे मित्रांनो तसाच तुम्हाला कॅप्चा भरून घ्यायचा आहे. जर स्मॉल लेटर असतील तर स्मॉल, कॅपिटल लेटर असतील तर कॅपिटल किंवा जर मध्येच अंक असतील तर ते अंक टाकून तुम्हाला इथं कॅप्चा भरायचा आहे आणि नंतर जो निळा बॉक्स दिसतोय त्याला क्लिक करायचा आहे. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे इथं स्टेट या ठिकाणी तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे. तर मी या ठिकाणी महाराष्ट्र असं निवडतो आहे. त्याच्यानंतर स्कीम या ऑप्शनमध्ये पुढं आल्यानंतर इथं PMJAY MGPJY हे जे आहे हे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढच्या बॉक्समध्ये तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथं निवडून घ्यायचा आहे. मी जिल्हा निवडतो आहे आणि पुढं सर्च बाय यामध्ये मित्रांनो तुम्हाला आधार नंबर हाच पर्याय निवडायचा आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य आहेत त्या प्रत्येकाचा आधार नंबर हा ऑप्शन निवडून प्रत्येकाचा आधार नंबर तिथं टाकून सर्च करायचा आहे. एखाद्या वेळेला आपल्या घरातील कुटुंबामध्ये एखादं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डच्या नंबरवरती इथं तुमची नावं दाखवत नाही. यासाठी जेवढे काही सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांचे आधार नंबर इथं टाकून चेक करायचा आहे. मी या ठिकाणी आधार नंबर टाकतो आहे. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर पुढं निळा जो सर्चसारखा जो आयकॉन दिसतो आहे उजव्या साईडला तर या आयकॉनला इथं हा जो आयकॉन दिसतो याला क्लिक करतो आहे. याला क्लिक केल्यानंतर
अशा पद्धतीचं पेज इथं येईल, ज्यामध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावं दिसतील. पुढं KYC नावाचा जो ऑप्शन दिसतो आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा आधार नंबरच्या पुढं मोबाईल OTP ऑथेंटिकेशन मोड जे आहे इथं तुम्हाला आधार OTP हा ऑप्शन इथं निवडायचा आहे. आधार OTP हा ऑप्शन निवडल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल. तो आधारचा आलेला OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आधारचा OTP टाकल्यानंतर आधारच्या OTP बरोबर मित्रांनो दुसरा एक OTP तुम्हाला इथं गेलेला आहे, तो सुद्धा OTP इथं टाकून घ्यायचा आहे. जो मित्रांनो OTP आलेला आहे आधारचा तो इथं मी टाकून घेतो आहे. त्याच्यानंतर बेनिफिशरी मोबाईल OTP या ठिकाणी आधार OTP बरोबर दुसरा एक OTP तुमच्या मोबाईलमध्ये आलेला आहे तो मी टाकतो आहे. तिथं OTP टाकल्यानंतर पुढील पद्धतीचं पेज जे आहे तिथं ओपन झालेलं तुम्हाला दिसेल. इथं एक 2-3 ऑप्शन आहेत. त्यातला पहिला आहे आधार OTP, दुसरा आहे आधार फिंगर प्रिंट. तर मित्रांनो हे जे फिंगरप्रिंट नावाचा ऑप्शन आहे, जर तुम्ही लॅपटॉप किंवा कॅम्प्युटरवरून जर KYC करत असाल तर याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. अन्यथा आधार OTP हा जो ऑप्शन आहे तुम्ही जर मोबाईलवरून काढत असाल तर आधार OTP ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो आधारचा OTP आलेला आहे तो आधारचा OTP इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि जो दुसरा एक OTP आलेला आहे बेनिफिशरी मोबाईल OTP तो OTP इथं तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे. या ठिकाणी OTP टाकून घेतल्यानंतर जे पेज आहे ते अशा पद्धतीनं पुढं ओपन झालेलं तुम्हाला दिसेल. इथं तुमचा फोटो घ्यायचा आहे, कॅप्चर फोटो म्हणून जो ऑप्शन येतो आहे त्यावरती क्लिक करून थोडंसं पेजवर स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी हे जे ऑप्शन दिसत आहेत इथं डू यू हॅव मोबाईल नंबर म्हणजे तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे का असं इथं विचारत आहे. तुम्ही जर येस केला तर मोबाईल नंबर या ऑप्शनमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी इथं मोबाईल नंबर टाकतो आहे आणि व्हेरीफाय करून घेतो आहे. बघूयात व्हेरीफाय होतं आहे का किंवा मोबाईलवरती OTP येतो का ते. मित्रांनो व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर OTP येत नाही. मी इथं आता नो म्हणून ऑप्शन टाकलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी रिलेशन विथ फॅमिली हेड नावाचा जो ऑप्शन येतो आहे तिथं कुटुंब प्रमुख जो आहे त्यानुसार तिथं निवडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा पोस्टल पिनकोड जो आहे जो आधार कार्डच्या पाठीमागं असतो तो पोस्टल पिनकोड इथं टाकायचा आहे. त्यानंतर जिल्हा इथं निवडायचा आहे. रुरल आणि अर्बनमध्ये तुम्ही जर का ग्रामीण असाल तर रुरल निवडायचं आहे आणि शहरी असाल तर अर्बन असं निवडायचं आहे. त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जो तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे आणि विलेज तुमच्या गावाचं नाव निवडून इथं इयर ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे जन्मसाल आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर इथं जो सबमिट नावाचा ऑप्शन दिसतो आहे या सबमिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं ओके करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुमची KYC झाली आहे, व्हेरीफाय आलं आहे आणि त्यापुढं पेंडिंग आहे. पेंडिंगच्याच पुढं ॲप्रूव्ह काय दिसत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला अजून एकदा तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि नंतर सर्च करायचा आहे. दुसऱ्यांदा सर्च केल्यानंतर ॲप्रूव्ह असं येईल. त्यानंतर डाउनलोड कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करून नंतर अजून एकदा मित्रांनो तुम्हाला आधार OTP किंवा फिंगरप्रिंटच्या द्वारे तुम्हाला KYC करायचे आहे. हे जे कार्ड आहे ते डाउनलोड करण्यासाठी. तर मी या ठिकाणी सुरुवातीला फिंगरप्रिंट घेतो आहे, पाहूयात काय होते ते. मित्रांनो इथं फिंगरप्रिंटने झालेलं नाही आहे. तर मी इथं नंतर जो आधार OTP आहे तो आधार OTP नावाचा ऑप्शन निवडून करण्याचा प्रयत्न करतो आहे.
इथं आधार OTP निवडलेला आहे आणि व्हेरीफायवरती करतो आहे क्लिक. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीनं तुमचं जे 5 लाखापर्यंत मोफत उपचार असणारं जे कार्ड आहे ते कार्ड या ठिकाणी डाउनलोड झालेलं दिसेल. याची तुम्ही प्रिंट काढूनसुद्धा ठेवू शकता किंवा मोबाईलमध्ये हे कार्ड जे आहे ते डाउनलोड करून व्यवस्थितरित्या जतन करून ठेवू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.